नेहमी गप्प बसणं हा चांगुलपणा आहे की कमजोरी? तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की जेव्हा कुठल्याही जनावराचा शिकार होतं तेव्हा सगळी लोक खूप संतापतात, मोर्चे निघतात, सोशल मीडियावर पोस्ट टाकतात, आवाज उचलतात स्वतःचा. पण हेच दररोज लाखो मासे पकडले जातात. पण कधी तुम्ही माशांना पकडू नका असे आंदोलन बघितलेत का? का नाही? कारण का मासा मरताना आवाज काढत नाही. आणि या जगाचा ना एक विचित्र नियम आहे की जोवर तुमचा त्रास ऐकू येत नाही ना तोवर तुमचा त्रास जाणवत नाही. म्हणूनच बरेचशी लोक वर्षानुवर्ष तुटत राहतात, घरामध्ये, नात्यांमध्ये, ऑफिसमध्ये, पण कोणालाच ते कळत नाही. कारण ते आतल्या आत तुटत राहतात आणि हळूहळू शांत होत जातात. आणि माणूस जेव्हा सतत गप्प बसतो ना तेव्हा समोरच्यांना त्याची मर्यादा ओलांडण्याची सवय लागते. कधी कधी आवाज उचलणं म्हणजे गोंधळ करणं, तमाशा करणं नसतं, ते स्वतःला अदृश्य होण्यापासून वाचवणं असतं. तर तुम्हाला काय वाटतंय, जास्त धोकादायक काय आहे? बोलून नातं तोडणं का गप्प राहून स्वतः तुटत राहणं?